जनतेने जनसेवेसाठी निवडून दिलेले नौकर जेव्हा हे स्वतःला मालक समजायला लागतात तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते याआधी पण मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं. म्हाडा कॉलनी भंडारा इथे हा रस्ता बघा. इथल्या जनतेने नियमित प्रामाणिकपणे टॅक्स भरला असून सुद्धा टॅक्सच्या बदल्यात भंडारा नगर परिषदकडून अशी परिस्थिती यांना पावसाळ्यात मिळालेली आहे. इथे भूमिगत गटार योजनेअंतर्गत खोदकाम करण्यात आलेलं होतं आणि खोदकाम झाल्यानंतर इथे कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं नाही. कारण की आता जसं पावसाळा चालू आहे त्या हिशोबाने इथे कॉन्क्रिटीकरण करायला पाहिजे होतं. कारण की तो जाण्या येणाऱ्या लोकांना फार त्रास सहन करावा लागतो. इथे कोणाच्या पण जीवाला जीवहानी केव्हा पण होऊ शकते. याकडे भंडारा नगर परिषद हे दुर्लक्ष करत आहे. म्हाडा कॉलनी मधले लोक आपल्याशी इथे जुळलेले आहेत. आपण त्यांना या समस्येबद्दल विचारूया. साहेब, आपलं नाव? माझे पुरुषोत्तम बांधते. साहेब, मला एक गोष्ट सांगा की हा जो रस्त्याचे बांधकाम झालेलं आहे हे म्हणजे इथं आपल्याला जे त्रासदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात आपण नगर परिषद किंवा इथले जे माजी नगर अध्यक्ष नगरसेवक होते जयश्री बोरकर यांच्याशी आपण संपर्क साधला का? जयश्री बोरकर सोबत संपर्क साधला आणि उमेश ठाकरे सोबत सुद्धा संपर्क साधलेला आहे. आणि त्यांच्यासोबत जाऊन आम्ही नगर परिषद मध्ये 2 दिवसापूर्वी जाऊन आलो. तिथं तिथल्या ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेकेदार आणि सीओ जे होते त्यांनी आश्वासन दिलं, पण त्यांनी पूर्तता पूर्ण केलेली नाही. 1-2 दिवसात करू असं त्यांनी बोलले. परंतु 4 दिवस झाले परंतु कुठल्याही रस्त्याची दुरुस्त करण्यात आलेली नाही. अनेक लोक इथं मोटारसायकलनी किंवा स्कूटीनी किंवा लहान मुलं सायकलनी पळतात. पायी चालताना सुद्धा इथं त्रास होतो. यांना वारंवार सूचना देऊनही यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि याचा त्रास इथल्या हनुमान मंदिर, म्हाडा कॉलनी आणि हनुमान मंदिरचा समोरचा परिसर जो आहे आणि त्याच्या समोरचा एक रोड आहे, छोटा रोड, आणि त्याच्यानंतर मागच्या बाजूचा जो जिथं मी राहतो तिथला तो रोड सुद्धा अशी परिस्थिती आहे की रस्त्याने चालायला त्रास होतो. म्हणजे चालताना सुद्धा माणूस घसरून पडतो. सायकलवाले अनेक इथं पडतात. मोटारसायकल आहे किंवा स्कूटी आहे किंवा कार आहे, इथं कुठलंही साधन चालवण्यास म्हणजे भयंकर अडचणी त्रास सहन करावा लागतो. तरी मला असं वाटते की नगर परिषदनं याच्याकडे सीओनी सुद्धा विशेष लक्ष देऊन हे काम अति तात्काळ करावं अशी माझी विनंती आहे. आपण ही जी जनतेला झालेली परेशानी आपण जनतेकडून ऐकलेली आहे. आणि हा जो रस्ता बघा, इकडे समोर पण रस्ता परिस्थिती तशीच आहे. इथे कार ठेवलेल्या आहेत, बाईक्स आहेत, यांना जाण्या येण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत आहे. تكنولوجيا 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 اشهدنها تكنولوجيا اشهدنها تكنولوجيا تكنولوجيا हे हनुमान मंदिर पर्यंत परिस्थिती इथली अशीच आहे. म्हाडा कॉलनीतील जनतेला व भंडारा शहरातील जनतेला मला वारंवार विनंती माझी हीच आहे की येणाऱ्या भंडारा नगर परिषद निवडणुकीमध्ये नालायक लोकांना निवडून द्यायची कोणतीही गरज नाही. जर तुम्ही नालायक लोकांना निवडून द्याल तर ते तुमच्या हक्काकरिता कधीही लढणार नाही आणि तुमच्या साथ पण कधी देणार नाही आणि परिस्थिती ही अशीच राहणार. आता सध्या जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून वार्ड मेंबर इथे नाहीत किंवा नगराध्यक्षाची पोस्ट सुद्धा नाही आहे. त्यामुळे सर्वस्व अधिकार हे सीओच्या हातात असल्यामुळे सीओनी शहरामध्ये फेरफटका मारून स्वतः फिरून रस्त्याची पाहणी करावी आणि त्याची तात्काळ दखल घ्यावी असं मला वाटते. अदरवाईज सीओनी त्या पदावर राहण्याची लायकी नाही असं मी म्हणेन. भंडारा नगर परिषदेचे सीओ साहेब
करण कुमार चव्हाण यांनी पण माझ्या विनंती आहे की जनतेच्या अडचणीकडे लक्ष द्यावं. जर आपल्याला भंडारा शहराबद्दल उत्तमभूत जर माहिती नसेल तर जे माजी नगरसेवक आहेत त्यांना आपण बोलवून त्यांच्याशी चर्चा करून जो जनतेला जो त्रास होत आहे त्या संदर्भात निराकरण करावं.